घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. अखिल पुणे कॅम्प हनुमान जन्म उत्सव समिती पुणा क्लब दस्तूर मुलांची शाळा समोर कॅम्प पुणे एक आयोजित सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही प्रभू श्री हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2 एप्रिल 2026 रोजी पुणे कॅम्प येथे भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सायंकाळी ठीक 7 वाजता महाआरती, भजन कीर्तन तसेच प्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दस्तूर मुलांची शाळा समोर पुणा क्लब परिसर पुणे कॅम्प येथे संपन्न झाला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री हनुमानाच्या दर्शनाचा लाभ आणि प्रसाद भंडाराचा लाभ घेतला. या उत्सवाचे आयोजन भारतरत्न सार्वजनिक तरुण मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुणे कॅम्प हनुमान जन्म उत्सव समिती अध्यक्ष पृथ्वी चव्हाण यांच्यासह वर्धन चव्हाण, नेहल चव्हाण, पंकज चव्हाण, आदित्य, पवन, हर्षद, उदय, धामीन आणि राजेश यांनी विशेष परिश्रम घेतले. जय हनुमान जय श्रीराम या घोषणेने वातावरण पूर्णपणे भक्तिमय होऊन गेले. या कार्यक्रमाविषयी समितीचे अध्यक्ष पृथ्वी चव्हाण आणि पदाधिकारी यांनी माध्यमांशी संवाद साधताना घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे कॅम्प. आमचं मंडळाचं नाव आहे. आम्हाला तब्बल 10 वर्ष झाले. या 10 वर्षांचं मंडळाचं आम्ही अनेक वर्ष आम्ही हेच करतो आहे. धार्मिक कार्यक्रम, अन्नदान, लॉकडाऊनमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड वाटप झाले आमचे. तर रोज म्हणजे 1 महिनाभर आम्ही अन्नदान केलेलं आहे आणि अजून आमचं अन्नदान चालूच आहे. किती जण आहेत? आम्ही तब्बल 12 लोक आहेत. माझे मित्र आहे, मित्रपरिवार आहे, आमचे भाऊ लोक आहे आणि स्वखर्चाने म्हणजे मंडळाचा काही म्हणजे छोटा पिल्लोचा कार्यक्रम असो, काही असो, आम्हीच स्वखर्चाने करतो. नाही तेच आम्ही आम्हाला तुम्ही म्हणजे आता हा जो कार्यक्रम घेता दान वगैरे सगळं मग हे तुम्ही निधी गोळा करून करता तुमच्या स्वइच्छेने आम्ही करतो. कोणाला आम्ही काय वर्गणी देणगी आम्ही कोणाकडून घेत नाही, काहीच नाही. आमच्या स्वइच्छेने म्हणजे प्रभूंची इच्छा म्हणजे अशी आमची, असं आमचं नाही का उद्देश आहे. असं हनुमान जयंतीचं तुमचं एकच हा प्रोग्राम असतो का इतर काही अजून असतं? आपला गणेशोत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. ते आपली मिरवणूक वगैरे असते. पण हनुमान जयंती आपले पुण्य कॅम्प भागातमध्ये जे आपली एक सार्वजनिक आहे हनुमान जयंती. असं बघायला गेलं तर आपले प्राचीनकाली हनुमान मंदिर आहे आणि पेशवेकाली पण हनुमान मंदिर आहे. पण अशी सार्वजनिक हनुमान जयंती आपला एकच आहे, हा मंडळ आहे. एवढ्या पूर्ण कॅम्पसमध्ये तुमचं कॅम्प एरियामध्ये फक्त आपलंच हे मंदिर हे तुमचं वैशिष्ट्य आहे. फक्त तुम्ही हा एक कार्यक्रम तुम्ही ते तुम्ही फक्त आता जनतेला सांगा हा जे आहे त्याच्या तुम्ही आशीर्वादाला या. आमचा एकच उद्देश आहे, सर्वांनी या, मिळून राहा, धार्मिक कार्यक्रम करा, आमच्यासोबत हातभार लावला तरी चालेल. असं काय देणगी आमचा असं काही नाही. फक्त प्रभूंच्या कामाला थोडं तुमचा हातभार लावा. हनुमंताकडून बलोपासना, आरोग्याची काय तुम्ही आता कामना आपल्या जनतेसाठी करू? हनुमंतरायाला एक करते त्यांची हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखसुखी द्यावं आणि आरोग्य त्यांचं नीट राहावे. हे त्यांची चरणी श्रीरामाची. सर्व धर्म समभावमध्ये सगळे एकत्रित येऊन या ज्या जयंती आपण जे करतात त्याला सगळे धर्मांनी पण अनेक लोकांनी येऊन ह्याला सहभागी करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आमची जी जयंती आम्ही दरवेळेस करतो याला चांगल्या मार्गाला पोरांना लावायचा आमचा असा उद्देश आहे. त्या रूपाने आम्ही हे कार्यक्रम दरवेळेस घेतो अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे. पृथ्वी चव्हाण माझा मुलगा आहे. याला जे काही देवासाठी जे काही हे नाही का जे काय उद्देश आहे प्रभूंच्या चरणी हेच प्रार्थना करतो की जे चांगले नाही का विचार असे प्रत्येक लोकांच्या मनामध्ये असे इच्छा व्हायला पाहिजे.
काय हे आमचे पोरं ते लोक सर्व मिळून करतात आणि हे लोक कोणापाशी नाही का असं नाही का निधी वगैरे देणगीसाठी हे प्रवृत्ती त्यांना जे विचारशक्तीने त्यांना जसं